या गाण्यात साक्षी मेरी आंखें खराब हो गई। क्या तुमने इसका इलाज किया? हाँ, मैं डॉक्टर के पास गई थी तो डॉक्टर ने मुझे ये नंबर का चश्मा लगाया। To the बंदर शो। एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो। अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो। और ये बंदर आप सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है। सही कहा ना? नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम। आज कोई इसके बिना न जी सकता है, न खा सकता है, न पी सकता है। और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा। मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह। हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो। बाप रे, इसने तो हद ही कर दी है। सबकी नींद चैन सब चुरा लिया है। भाई साहब, अब जरा चैन से सोने तो दो। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बनती, कहना है नजरों का। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बनती, कहना है नजरों का। चांद को कॉम्प्लेक्स दिया है तेरे चेहरे में, तेरी ब्यूटी का नशा है दिल को लगा छूने। बड़े हो या छोटे, सबको एक ही चीज पसंद है, वो है यह उल्लू बनाने वाला मशीन। तो भी इसके अलावा और कोई चीज पसंद ही नहीं आती। क्या मस्त चीज है ना? तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। सबको जैसे चाय की लत लगती है, कॉफी की लत लगती है,
ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान, चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह बुरी लत? करून स्वागत सुस्वागत मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं। आता यानंतर दुसरं सत्र सुरू होत आहे। या दुसऱ्या सत्रासाठी या विद्यार्थ्यांना चिमुकल्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आजचे या ठिकाणचे मान्यवर त्यांना सर्वांना मी मंचावर आमंत्रित करतो। आपण सर्वांनी वर यायचं आहे असतील निमंत्रित केलेलं आपल्याला असेल। अनावधानाने आमच्याकडून कोणाचं या ठिकाणी नाव पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालं आहे। तरी देखील शुभम इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे मी मुख्याध्यापक सुरेश जोशी सरांना विनंती करते की त्यांना शाल पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। कर्तृत्वाने आभाळाला भिडतात तो यशस्वी माणूस होतो। ज्याचे हात कर्तृत्वाने आभाळाला भिडतात तो यशस्वी माणूस होतो। पण खजिनदार माननीय श्री मधुकर पाटील सरपंच संतोष काकडे साहेब हे देखील उपस्थित आहेत। त्यांचं देखील स्वागत करावं सरांनी। सुप्रियाताई पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत। मी वैशाली मॅडमला विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करावं, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। या ठिकाणी समोर सर रामकृष्ण हरी समोर सर होत आहे। सर्वांनी लक्ष पुढे द्यायचं आहे। ही शाळा म्हटली की अनेकांचा हात या शाळेच्या यशाकरता असतात। या परिसरामध्ये वेळोवेळी आमच्या शाळेला, आमच्या संस्थेला आधार देणारे, मनापासून शुभेच्छा देणारे या सावतगावचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा विशेष आमच्या शाळेच्या वतीने या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत। सन्मान चिन्ह देऊन या गावच्या सन्माननीय पंचायत समितीच्या सभापती माननीय सुप्रिया सचिन पाटील तसेच त्यांचे पती श्री सचिन पाटील या गावचे उद्योजक, एक दानशूर व्यक्तित्व यांचं आम्ही संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करीत आहोत। मी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री हेमंतजी पाटील तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री रामदेवजी पाटील आपणास विनंती करतो या महान व्यक्तीचं आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। शिक्षण आस्था असलेले हे दोन्ही व्यक्ती, एक दाम्पत्य आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आहोत आमच्या संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सर्वांनी जोरदार टाळ्या वरती कॉरिडॉर मध्ये जे विद्यार्थी उभे आहेत, खूप गोंधळ चालू आहे। मी पाहतो सर्वांना। स्टुडंट्स, मी तुम्हाला पाहतो, ही एक सुरुवात होती। पुढे आता धमाकेदार परफॉर्मन्स आहेत आणि ते परफॉर्मन्स तुम्ही डोळ्यात तेल घालून टाकून बघायचं आहे। आणि हे परफॉर्मन्स तुम्ही एकदा पाहिले की तुम्ही जाताना मला तरी वाटतं रात्रभर तुमच्या डोळ्यासमोर शुभम इंग्लिश मीडियम स्कूल हेच नाव दिसणार आहे। तर तुम्ही आता ज्या सत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत त्या सत्र सुरू करण्याची वेळ झालेली आहे। आणि त्या सत्राची सुरुवात करण्यासाठी शुभम इंग्लिश मीडियम स्कूलचे आमचे लाडके प्रिय विद्यार्थी सोहम थले, जयेश मुकादम, लावण्य थले आणि सृष्टी शेलार या सूत्रसंचालकांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती यायचं आहे आणि आपल्या दुसऱ्या सत्राची सुरुवात करायची आहे। Part लेकर. May your evening be peaceful. A very good evening one and all present here. Myself, Lavanya Tanuji Thale, along with my co-host Srishti Naneshwar Shelar. Myself Jayesh Bapu Mukadam with my co-host सोहम पप्पू थले
On behalf of Sham Education Academy, Shubham English Medium School, Savat, we extend a heartfelt welcome to gather here today. Your gracious presence truly make this occasion special and memorable. It is our proud privilege to warmly welcome our Honorable Chief Guest, Mr. Hemant Patil Sir, Chairman of Sham Education Academy, our backbone and guiding force, along with all the respected dignitaries on the dais. We are deeply honored by your presence, sir, and thank you for gracing this auspicious occasion. Now, ladies and gentlemen, get ready to be mesmerized. Please join us, give a huge round of applause to incredible, talented singers. I kindly requested my friends to come forward for the welcome song. Swagatam, Swagatam, Swagatam. सासों की सरगम गाए सुस्वागतम, सासों की सरगम गाए सुस्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. आ आ आ आ आ आ मनमुतियन की माला गूंजे, हृदय कमल के फूल खिलाए. मनमुतियन की माला गूंजे, हृदय कमल के फूल खिलाए. प्रेम रंग रंगोली सजाए, प्रेम रंग रंगोली सजाए. मुख चंद्रमाए प्रमोहितम, प्रमोहितम, प्रमोहितम. सासों की सरगम गाए सुस्वागतम, सासों की सरगम गाए सुस्वागतम. शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. आ आ आ आ आ आमंत्रित जो आप पधारे, धन्य भाग है आज हमारे. आमंत्रित जो आप पधारे, धन्य भाग है आज हमारे. फूलों से हम राह सजाए, फूलों से हम राह सजाए. शुभ घड़ी आई सुमंगलम, सुमंगलम, सुमंगलम. सासों की सरगम गाए सुस्वागतम, सासों की सरगम गाए सुस्वागतम. शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. आ आ आ आ आ आ. Thank you. Let us dive into the heart of celebration, the cultural extravaganza. First, get ready to witness a vibrant performance by our talented student dance. निराला है आज यहाँ पर नूर बरसने वाला है. आज का अवसर बड़ा ही निराला है, आज यहाँ पर नूर बरसने वाला है. एक बार हंसकर जोरदार तालियां बजा दीजिए, क्योंकि कार्यक्रम का आगाज होने वाला है. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगू पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. गल्यांसांची सोन्याची ही पोरी कोणाची, जिसकी अदा मेरा भुले गई, ही पोरी कोणाची. हो जाए अपनी करना से तू, तू मिली तो मिली
सोन्याचा नागदेवाला धैर्याचा देवाला दल नको दर्याला नको प्रसार मारू घराला आज सणाचे दिसाला जिथे निघालाय जमानीला बोली कशी रंगतुआ ओर करलंय धंद्याला न जाऊच मावऱ्याची रसना लावला सागर शक्ती श्रद्धा आणि संस्कृतीचा अद्भुत संगम म्हणजेच जागरण गोंधळ. जिथे भक्ती बोलते, परंपरा नाचते आणि शक्ती जागी होते, तोच हा महाराष्ट्रातील जागर गोंधळ. भक्तीचा नाच, शक्तीचा साथ, जागर गोंधळ. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळा अन अंबाबाई
રેકોર્ડ કરનાર લાયક છે દર્શકો જોરદાર તાલિયા વજાવજો કારણ કે ગરબા દિલથી રમાય છે નાઉ પ્રેઝન્ટિંગ ધ ગરબા ફોક ડાન્સ ઓફ ગુજરાત बजाओ गुजराती छोरी ना। अब आप देखने जा रहे हैं साउथ का तड़का। साउथ इंडियन म्यूजिक की पहचान है तेज बीट्स, दमदार एक्सप्रेशंस और जबरदस्त स्टाइल। तो तैयार हो जाइए इस शानदार മനസ്സോയി പൊട്ടന്തി അടിക്കൽ മാവനടിക്കൽ
तू जानू मानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे और सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे और सामे तेरे पीछे पीछे चलो जैसे तेरे पीछे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे वो डगर जहाँ तेरी नजर ले जाए दे प्रेम नगर सामे ऐसा मैं अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे What a energy! Clap everyone, clap! Clap everyone! सापण्यापासून अगदी शेवटपर्यंत आमच्या विश्वासाला ज्याने साथ दिली असे हे धुरंधर हे आमचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य असं आहे, या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय जीवन म्हणजे अगदी पहिलीपासून तर 10वी पर्यंत उत्तम शिस्तीचं वर्तन करणारी ही आमची शाळेची बॅच. कोणतीही शाळेचं कार्य असेल, या कार्यामध्ये आमच्या शिक्षकांच्या सूचनेला आपलं शैक्षणिक नैपुण्य दाखवून आपल्या शाळेच्या पहिला रिझल्ट जो ऐतिहासिक रिझल्ट आमच्यासाठी झालेला आहे त्या रिझल्टचे ते मानकरी आहेत. एकूण 12 विद्यार्थी आमच्या या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते आणि विशेष म्हणजे 12चे 12 विद्यार्थी फर्स्ट क्लास फर्स्ट या श्रेणी. त्यापैकी मला वाटतं 7 विद्यार्थी, बरोबर ना सर, 7 विद्यार्थी हे म्हणजे गुणवत्ता बघा या हे यशाने मिळालेलं आहे. या सदर विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण जिथे असाल तिथून लगेचच मंचावर यायचं आहे आणि आपल्या मुलाचं कौतुक आपल्या सोबत तुम्ही करायचं आहे.
Academy School Committee, Shubham English Medium School, invite me for felicitate to top as a topper in our school. Good evening to all Sham Education Academy members, Shubham English Medium School, sir, respected principal, teachers, parents and all my dear friends. खरंच आज हा दिवस माझ्यासाठी खूप भावुक आहे, कारण की खरं तर आज मी इथे 10वीची टॉपर म्हणून उभी आहे आणि माझ्यासाठी हा खूप प्राऊड मोमेंट आहे, कारण की माझ्यासाठी व माझ्या पालकांसाठी प्राऊड मोमेंट आहे. बिकॉज आय फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू फेलिसिटेट टू ॲज अ टॉपर. And first of all, I would like to thank my respected teachers, parents and all my dear friends to invite me. This achievement is not mine alone. कारण की हा यशाचा क्षण माझा एकटीचाच नाही तर माझ्या या शाळेचा आहे व माझ्या शिक्षकांचा आहे व माझ्या पालकांच्या विश्वासाचा आहे. कारण की या शाळेने मला खूप काय शिकवलं, खूप काय इथे उभ्या राहण्यापासून तर इथे शिकवण्यापासून खूप काय शिकवलं. खरंच या शाळेतल्या शिक्षकांचे खूप मनापासून आभार मानते. आणि खरं सांगायचं गेलं तर शिक्षकांनी आम्हाला फक्त पुस्तकातील ज्ञान नाही तर या जगातील डिसिप्लिन, कॉन्फिडन्स आणि आत्ताच्या गंभीर जीवनात कसं वावरायचं हे शिकवलं. आणि हे यश माझ्या एकटीचंच नाही तर माझ्या टीचरचं, माझ्या पालकांचं व माझ्या मित्रमैत्रिणींचं आहे. कारण की त्यांनी मला कायम सपोर्ट व डेडिकेशन केलं आहे. आणि हे सत्कार मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात प्रेरणादायी ठरेल. कारण की हा सत्कार मी काही जीवनात माझ्या करेल हे मला आठवण देऊन जाईल. कारण की खूप प्राऊड मुमेंट आहे इथे येण्याची. आणि 10वीच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की खूप अभ्यास करा आणि या शाळेला चांगल्यात चांगला रिझल्ट प्राप्त करून द्या. आणि मोठ्या सरांची इच्छा आहे की 90च्या वरती गुण प्राप्त करून या शुभम इंग्लिश मीडियमला प्राप्त करून द्या. खरंच खूप प्राऊड मुमेंट असते इथे येण्याची. आणि टॉपर होणं म्हणजेच जिनियस नाही किंवा SSC बोर्ड पास होणं एक चॅप्टर स्वप्न नाही तर नवीन आयुष्याची सुरुवात आहे. टू माय डिअर ज्युनियर्स, द नेक्स्ट बॅच. आज आम्ही पुरस्कार घेतोय, उद्या तुमची नावं इथं अनाऊन्स होतील. सो उद्या खूप अभ्यास करा आणि आपले गुण प्राप्त करून या शाळेचं नाव मोठं करा, उज्ज्वल करा. आणि खरंच वन्स अगेन थँक्यू टू ऑल टीचर्स, स्कूल श्याम एज्युकेशन अकॅडमी to invite me here. Thank you. And all my dear friends, good evening to all. आजचा दिवस खूप भावुक आहे आमच्यासाठी because this is not just a school building, it's our second home. School life taught us respect, friendship. School life taught us more than textbook. It taught us discipline, friendship, respect and confidence also. आज SSC बोर्ड पास होणं म्हणजे फक्त केवळ परीक्षा जिंकणं नाही तर या शाळेतील आठवणी, संघर्ष आणि मेहनतीचं यश आहे. डिअर टीचर्स, आमच्यासाठी तुम्ही जी सुद्धा मेहनत घेतली आहे त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि टू माय डिअर ज्युनियर्स, आज आम्ही इथे उभे आहोत आणि इथे उभे राहण्याची उद्या तुमची वेळ येणार आहे. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू. कारण सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि या म्हणजे या स्टेजमध्ये मला बोलायला मिळालं म्हणून एक वेगळी आनंद वाटतं. कारण माझी मुलगी याच्यामध्ये या सालामध्ये आली आणि शिकली आणि सगळं शिक्षक आणि शिक्षकांना मी आभार व्यक्त करतो. कारण याचं जे शिक्षण होता दुसरी शाळेवर बरीच कमी होता पण इथे येऊन पुढे आली आणि खूप त्यांनी मेहनत केली आणि माझं जे स्वप्न होतं त्यांनी पूर्ण केली. थँक्यू. येऊन छानपैकी बोलणं खरंच हे दिव्य काम असतं. मात्र या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रीतीने आपल्याला फक्त बोललंच नाही तर नवीन विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केलं. या पुन्हा एकदा अभिनंदन. एक या छान देण्यासाठी आता आपल्यासमोर हनुमंत गायकवाड सर आपल्या काही टीमसोबत मुलांसोबत इथे उपस्थित झालेले आहेत.
मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन आपल्या उपक्रमाबद्दल, आपल्या कोर्सबद्दल इथे उपस्थित सर्व पालकांना, सर्व मुलांना माहिती द्यावी. नमस्ते, जय हिंद. हे यासाठी बोलतोय, आत्ताच 10वीच्या मुलांचा सत्कार झाला. आमच्या उपक्रमाबद्दल तुम्हाला सांगण्याच्या आधी मी आदेश पाटील सरांतर्फे एक अनाउन्समेंट करू इच्छितो की आत्ताच आपल्या 10वीच्या मुलांचा सत्कार समारंभ झाला. यापैकी ज्या विद्यार्थ्यांना NDA मीन्स नॅशनल डिफेन्स अकॅडमी सैनिकी शिक्षण यात जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संदर्भातली जेवढी काय मदत आहे NDA लेवलपर्यंतची ती सर्वतोपरी मदत मार्गदर्शन करण्याचं आश्वासन मी सरांतर्फे तुम्हाला आज देतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, NDA म्हटलं, नॅशनल डिफेन्स सर्व्हिस जर म्हटलं तर आपल्यासमोर पहिल्यांदा येतो की बंदूक घेऊन आपल्याला सीमेवर जायचं आहे. बट तसं नाही आहे. त्यात हजारो वॅकन्सीज किंवा हजारो पदं असतात वेगवेगळ्या प्रकारची. त्यामुळे तो एक गर्व असतो आपल्याला की आपला मुलगा मुलगी जर डिफेन्समध्ये आहे तर तो एक वेगळ्या प्रकारचा गर्व आपल्याला आपल्या देशाबद्दल, आपल्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल आपल्याला मिळू शकतो. तर आत्ताच जो सत्कार झाला त्या सत्काराला अनुषंगून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो. दुसरा महत्त्वाचा जो उपक्रम आता सरांनी आम्हाला जी संधी दिली, आदेश पाटील सरांनी, तर त्याबद्दल मी सगळ्यात प्रथम त्यांचं धन्यवाद देतो आणि आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे 5 मिनिटं का होईना बोलायची संधी दिली. अबॅकस, ब्रेन जिम, वैदिक मॅथ्स, वैदिक म्हणजे आपले जे ऋषीमुनी होते, ऋषीमुनींनी गणिती पद्धत एवढी सोपी करून दिलेली होती. मग ती आपल्याला बऱ्यापैकी ज्ञात नाही आहे. मग ती ज्ञात करण्यासाठीचा जो कोर्स आहे त्याला म्हणतात वैदिक मॅथ्स. आपला सर्वतोभरी जो का भाग आहे, जी लहान मुलं आपण म्हणतो ती मोठी होईपर्यंत सर्व जो भाग आहे तो आपल्या पूर्णतः ब्रेनवर अवलंबून आहे, म्हणजे आपल्या मेंदूवर अवलंबून आहे. आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत, उजवा आणि डावा. हे दोन्ही भाग जे असतात हे दोन्ही भाग पूर्णतः कंट्रोल जे केले जातात ते अपोजिट हँडनी. म्हणजे असं आहे की मी जर उजवा आहे तर माझा डावा मेंदू जास्त डेव्हलप आहे आणि मी जर डावा आहे तर माझा उजवा मेंदू जास्त डेव्हलप आहे. लहान मुलं जर तुम्ही ऑब्झर्व केलं 6 महिन्यापर्यंतचं किंवा 1 वर्षापर्यंतचं, तर मला कुणीही सांगावं तर तो उजवा आहे का डावा आहे, कुणी सांगू शकतो? कुणीच सांगू शकत नाही. नंतर विद्यार्थी किंवा मुलगा नंतर डावा किंवा उजवा होतो. परमेश्वराने आपल्याला जन्मतः असं काहीही दिलेलं नाही की बाबा तू डावा आहेस का उजवा आहेस. दोन्ही गोष्टीचं पोटेन्शियल, ज्याला आपण म्हणतो आपल्या मेंदूची पूर्ण क्षमता जो वापरतो तो विद्यार्थी पुढे खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो. मग ते वापरण्यासाठी काय लागतं तर त्यासाठी आमची टीम आहे आणि एक कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट मागच्या वर्षीच्या म्हणजे आज गेली 9 वर्ष मी काम करतो या क्षेत्रात. वेगवेगळ्या शाळांमध्ये इथे आमचे उपक्रम होतात. तुम्ही कराटेचा जो भाग बघत असाल, कराटेचा उपक्रम सुद्धा जो चालू आहे सध्या तो आमचाच आहे. आमची एक टीम आहे त्या थ्रूच आहे. दुसरं, ही जी कन्सेप्ट आहे ही अटल इन्क्युबेशन सेंटर म्हणजे महाराष्ट्र स्टेट लेवलमध्ये सिलेक्ट झालेली कन्सेप्ट आहे. तर त्याविषयीचे व्हॉट्सअपला पूर्ण डिटेल तुम्हाला येतील. तर यात आपण काय काय देतो तर अबॅकसमध्ये मुलांचं ब्रेन डेव्हलप करतो. दुसरं, दोन्ही हाताने लिहायला शिकवतो आपण मुलांना. दोन्ही हाताने सेम रायटिंग स्पीड वाढतो त्यांचा आणि दोन्ही हाताने मुलं लिहायला शिकतात. त्यासाठीचं एक बुक आपलं आहे, पुढे पटापट. त्यासाठीचं एक बुक आहे. यात आपण दोन्ही हाताने मुलांना कसं काय लिहायला शिकवायचं त्याचं ट्रेनिंग इथं प्रत्यक्ष म्हणजे आम्ही तुम्हाला हे सांगू तुम्हाला. त्यानंतर पूर्णपणे ब्रेन डेव्हलप, आता एक आम्ही डेमो घेणार आहोत. त्या डेमोचं पुढे काय किंवा पुढे त्याची प्रॅक्टिस कशी करायची ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत. त्यासाठी त्याची प्रॅक्टिससाठी एक जे बुक आहे म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पूर्णतः मेंदू कशा प्रकारे बॅलन्स करायचा. बॅलन्स म्हणजे काय तर उजवा डावा दोन्ही एकत्र कशा प्रकारे डेव्हलप करायचा त्या पद्धतीने या गोष्टी इथे शिकवल्या जातात. दुसरं त्याचा एक भाग आहे की याच्यात एक बोर्ड आपण डेव्हलप केलाय. या सगळ्याला आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं फंडिंग आहे. त्यानुसार या गोष्टी आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत कारण आमची ही कन्सेप्ट सिलेक्टेड आहे महाराष्ट्र स्टेट लेवलला. ओके. त्यानंतर आता आम्ही पूर्णतः मेंदू डेव्हलप कसा होतो. आता आध्यात्मिकमध्ये जर कोणी असतील
तर त्यांना माहिती आहे की आपला गुरुचक्र जो असतो, आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय, दॅट इज कॉल्ड थर्ड आय, हा पूर्णतः गुरूंशी निगडीत असतो. सगळं गुरु, पहिला गुरु आई वडील, मग शाळेतले शिक्षक, त्यानुसार मग या गुरूंशी कनेक्टेड ज्या गोष्टी असतात त्या आपण पूर्णतः डेव्हलप करतो. आणि जो गुरुच्या सान्निध्यात, जो गुरुच्या छायाछत्रेत, तो मुलगा किंवा मुलगी, विद्यार्थी कधीही वाम मार्गाला जाऊ शकत नाही. मग त्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत या पूर्णतः स्पिरिच्युअल म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, आध्यात्मिक लेवलला कशा प्रकारे मुलांना घेऊन जायचं, तो सगळा भाग सायन्स म्हणजे बॉडी सायन्स अँड स्पिरिच्युअल या दोन्ही गोष्टींचा मेळ आम्ही इथे घालून देणार आहोत. तर थोडक्यात आता हा डेमो आम्ही सादर करतो. हेलो, लास्ट तक मेरी आवाज आ रही है सबको? येस. तर आज आपण जो डेमो दाखवणार आहोत, सरांनी सांगितलं की ब्रेन डेव्हलपमेंट वरती आहे. ओके, तर ब्रेन डेव्हलप केल्यानंतर काय जादू होते ते तुम्ही बघणार आहात. आपला टिश्यू पेपर आहे, तर मला आता एक पॅरेंट हवा आहे इथून. कुणी सुद्धा 2 व्यक्तींनी स्टेजवरती यायचंय प्लीज. आदेश पाटील, चेक करा तिला दिसतंय का, तुम्ही चेक करून घ्या. हां, फुल चेक करा. राईट, काय लावलं, टिश्यू पेपर लावलाय? हो टिश्यू पण आहे. स्टार्ट. हे काय कलर्स आहेत. फर्स्ट स्टेप आपण त्यांना देतोय की कलर्स त्यांच्या हातात दिलेले आहेत. ओके, तुम्ही कुठलाही कलर तिच्या हातात द्या. गिव्ह 1 कलर टू हर ऑल्सो अँड 1 कलर टू बॉय. ब्रेन डेव्हलपमेंट करतो आणि पिनियल ग्लँड आज्ञाचक्रावरनं ते आता ओळखायला चालू करते. विच कलर परी? पिंक. शो टू ऑडियन्स. मॅम तुम्ही कलर दिला, इज इट पिंक? राईट. Pink. ओके, थँक्यू. अनदर कलर? Light green. एक्झॅक्टली लाईट ग्रीन आहे. ओके, कार्ड्स मॅम. कुठलंही कार्ड द्या सर. हा सेकंड लेवल आहे की ती कार्ड ओळखायला सुरू करते. ते कार्ड वरती पिक्चर काय आहे आणि रीडिंग करणार आहे ती. सर प्लीज बघा. डकचा पिक्चर आहे. डक येलो कलर. डक येलो कलर. मेंटर्स तुम्ही बघताय, रीडिंग आहे. सध्या कुठल्या पण रीडिंग रीडिंग पण आहे. ही न बघता वाचू सुद्धा शकते. हा सगळ्या गोष्टी म्हणजे कोणताही विद्यार्थी जो हे कोर्स शिकतो तो वाचू शकतो, लिहू शकतो, क्रिकेट खेळू शकतो, सगळे खेळ तो करू शकतो न बघता. फ्रॉग आणि डक. फ्रॉग आणि डक आहे का? बरोबर बोलली. आता ती रीड करून दाखव ना. रीड कर, याच्यावर काय लिहिलंय ते. Neck the duck meat, found the frog in the pond. सर आपण वाचा. बरोबर आहे. नॅक द डक मेड प्लॅन द फ्रॉग इन द पॉन्ड. बरोबर आहे. वर्ड अँड वर्ड बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पिक्चर्स ओळखले. बुक रीडिंग आता नेक्स्ट ती करणार आहे. ओके, तुम्ही कुठलाही पेज काढून द्या. शी विल रीड द बुक. लास्ट आप लोग देख रहे हो. ऑडियंस, आई ऑन द स्टेज. 21 The Journey to the Great Oz. The Wizard of the Oz is a well-known fantastic of children's. Is the literature. It tells the story of Dorothy, who is with the dog Toto by the cyclone to the wonderful land of Oz. There she meets. याच्यावर पिक्चर जे असतात ते आता तुम्हाला सांगेल. Lion and एक रोबोट सारखा आहे, त्याला टिन गुडमॅन बोललेलं आहे स्टोरीमध्ये. एक गर्ल आहे, तिचं नाव डॉर्दी आहे. डॉग आहे टोटो आणि ते स्केअर क्रो आहे जो फील्डमध्ये लावलेला असतो. कसं वाटतं? अतिशय सुंदर इमेजिंग करते. बरोबर रीडिंग वगैरे पिक्चर. ऑडियन्स, पॉकेट मधनं प्लीज सगळ्यांनी आपल्या पॉकेट मध्ये हात टाका आणि एक पैशाची नोट प्लीज वरती घेऊन या. ती ओळखणार आहे पैशाची नोट आहे. आले पैसे आले. रीड द सिरियल नंबर ऑन द नोट. राईट. अ बिग क्लॅप फॉर हर. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. 200. राईट. हे बघा, नोट या तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता याचा सिरियल नंबर माहिती आहे. यांच्या खिच्यातनं आली एक नोट, एक नोट यांच्या खिच्यातनं, एक नोट यांच्या खिच्यातनं.
सिरियल नंबर आताही ओळखणार प्रत्येक नोटीचा. जो नंबर त्या नोटवर आहे तो ओळखणार. ही जी नोट आहे हिचा सिरियल नंबर. ऑडियंस प्लीज ध्यान दीजिएगा. इथे इथे 162655. सर बघा सर. सर राईट आहे का सांगा आम्हाला. राईट आहे. एक्झॅक्टली. अनदर नोट 20 ची नोट वरचा सिरियल नंबर बोलणार आहे. 539482. कसं वाटतंय? इवन कॅमेरामॅन इज शॉक्ड. 054623. ऑल द नोट. ऑडियन्स मधनं कोणी जर येऊ शकतो की तुम्हाला जर असं वाटत असेल. 28836. सर बरोबर आहे. कसं वाटलं ऑडियन्स? समथिंग न्यू. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण या शाळेत आपला राबवण्याचा विचार आहे की जेणेकरून आपल्या शाळेचे विद्यार्थी हे प्रत्येक क्षेत्रात, फक्त स्टडी नाही, प्रत्येक क्षेत्रात कशा प्रकारे डेव्हलप होतील आणि पुढे उत्तुंग भरारी मारतील त्याची आपण एक तजवीज करतो. त्या दृष्टीने हा एक आम्ही छोटा डेमो इथे सादर केला. समोर एक लेडी आहेत, टीचर आहेत. त्यांनी काय घातलं आणि कुठला कलर आहे मला सांग. साडी आहे. बोल. साडी आहे. साडी आहे बरोबर आहे. कलर डार्क ब्लू. मॅम कुठला घातलाय? त्यांची कॅरम खेळते, लुडो खेळते, सायकलिंग सुद्धा करते. दिस इज कॉल्ड द पॉवर ऑफ मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन अँड वी आर द वन टीम ओव्हर हियर. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर मुकादम साहेब यांनी रंगमंचावरती यायचं आहे. आपला यथोचित सन्मान होत आहे. The Kisan youths of our future. Let we witness a dance that salutes bravery and modest and hard work in the farms. Third, rhythm of experience. This performance honors to the real heroes of our nation. Put your hand together. तो दूसरा अपने धर्म का कर्ज निभाता है. मेरी लाज रखने वाले इन दोनों बेटों को, इस धरती माँ और मेरा यानी कि इस मिट्टी का सलाम. सब कुछ अपना न्योछावर कर मेरा सर ऊंचा कर देते हैं. सच ये है मुझ में मिलकर फिर ये मेरी गोद भर देते हैं. क्लॅप क्लॅप.
What a powerful performance. Clapping is the easiest way to show appreciation for a performance, so keep clapping, dear. नाम सुजात्मा। यह श्लोक हमें सिखाता है कि सत्य और धर्म के रक्षण के लिए ईश्वर हमें स्वयं मार्गदर्शन करता है। कलयुग के लिए लिखा गया इतिहास हूँ, सतयुग से लिया गया विचार हूँ। महाकाव्य नहीं महाकुंभ हूँ मैं, भारत नहीं महाभारत हूँ, महाभारत हूँ। यह सिर्फ एक कहानी नहीं है, जीवन का संपूर्ण सार है। धर्म और अधर्म के बीच का यह संग्राम युगों युगों से चला आ रहा है। यह ज्ञान का विशाल ग्रंथ है और आज इसी ज्ञान महान ग्रंथ की झलक हम नृत्य के माध्यम से आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं। हमारे पाठशाला के 6ठी कक्षा से 9वीं कक्षा के छात्र छात्रा। चीर बचा लो, दूत बिछाए बैठे शकुनी मस्तक सभी लुट जाएंगे। उठो द्रौपदी शस्त्र उठाओ अब गोविंद ना पाएंगे। उठो द्रौपदी शस्त्र उठाओ अब गोविंद ना पाएंगे। थँक यू। वाणी आणि पाणी जपून वापरा। वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ आणि पाण्यामुळे तुमचं भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे। नळ बंद कर रे माणसा, हीच वेळ आहे ओळखण्याची। नळ बंद कर रे माणसा, हीच वेळ आहे ओळखण्याची। पाणी वाचवा, जीवन वाचवा, हीच खरी भक्ती आहे माणुसकीची। हीच खरी भक्ती आहे माणुसकीची। असंच पाण्याचं महत्त्व आपल्याला भारुडाच्या माध्यमातून आपणा सर्वांना प्रभावीपणे पटवून देण्यासाठी येत आहेत आमच्या शाळेतील इयत्ता 4थीचे विद्यार्थी। हीच वेळ आहे ओळखण्याची। पाणी वाचवा, जीवन वाचवा, हीच खरी भक्ती आहे माणुसकीची। हीच खरी भक्ती आहे माणुसकीची। भारुडाच्या माध्यमातून आपणा सर्वांना प्रभावीपणे पटवून देण्यासाठी येत आहेत आमच्या शाळेतील इयत्ता 4थीचे विद्यार्थी।